विठ्ठले मृत्युलोके आम्हा आवडती परी, मृत्युलोके आम्हा आवडती परी, नाही एका हरी नामे विन। विठ्ठले हे चित्त प्रपंचापासोनी, व मनते मनी बैसलेसे। सोने रूपे आम्हा मूर्तिके समान, माणिक पाषाण खडे जैसे। विठ्ठले हे चित्त प्रपंचापासोनी, व मनते मनी बैसलेसे। तुका मने तैस्या दिसतील नारी, तुका मने तैस्या दिसतील नारी, रिसाची या परी आम्हा परी। विठ्ठले हे चित्त प्रपंचापासोनी, व मनते मनी बैसलेसे। पांडुरंगा करू प्रथमा वर्णानामर्थ संघानां, रसानाम छंदसामपि, मंगलानांच कर्तारो, वंदे वाणी विनायको। सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्याय विहितवे, तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। यं प्रव्रजन्तमनुपेतमपेत कृत्यं, द्वैपायनो विरह कातर आजुहाव। पुत्रेति तन्मयतया तरवोऽभिनेदु, तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि। नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं, देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। मनोजवं मारुततुल्यवेगं, जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं, वातात्मजं वानरयूतमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। चलतकुण्डलं भुसुनेत्रं विशालं, प्रसन्नाननं नीलकण्ठं दयालं, मृगाधीशचम्राम्बरं मुण्डमालं, प्रियं शङ्करं सर्वनाथं भजामि। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्येचे अधिकरण। तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे, ते नमस्कारोनी आता विठ्ठला विठ्ठला। आपल्या कांदेवाडी या गावामध्ये 10व्या वर्षाचा सप्त्याचा हा योग, आणि तुमचा 10व्या वर्षाचा योग आहे, आणि माझा इतका चांगला योग आहे का महिनाभरात दुसऱ्यांदा आलो, महिनाभरात दुसऱ्यांदा आलो। आणि मला वाटते मी पत्रिका पाहिली आज सकाळी, सगळ्यात लांबचा मीच आहे, सगळ्यात लांबचा मीच आहे। पहिल्या वेळेस आलो तो फक्त दत्ता महाराजांचाच फोन आला होता, आले का नाही आले का। आज 5-6 आले, बरं आजपासून नाही कालपासूनच सुरू झाले। यांनी कालच हात दाखवला, हात म्हणजे तसे ते हात दाखवण्याच्या कामातलेच आहेत। त्यांनी काल, आजही फोन आला त्यांचा, आमचे डॉक्टर साहेब म्हणाले महाराज घरीच या, सगळं तिथंच करायचं आहे। आणि आमचे सुग्रीव भाऊ तर कालपासूनच संपर्कात होते, ते खरं बोलत होते। बरेच जण असं म्हणतात, मी काल पत्रिकेसाठी फोन केला त्यांना, ते म्हणे बस महाराज तुम्हाला लावतच होतो। आणि पहिले चांगला होता बाबा आवाज, पहिले जसा होता तसा ठेव। विठ्ठला विठ्ठला थोडा इको ठेव,
बेस दे, ट्रबल दे चांगलं, काही जास्त आपल्याला पाहिजे नाही. आणि सप्त्याच्या निमित्तानं हा योग आहे. दोन्ही वेळेस सेवा करण्याचा योग, हनुमंतरायाचा सेवा करण्याचा योग माझ्या वाट्याला येत आहे. आज 6व्या दिवसाचं कीर्तनरूपी वाघपुष्प आहे. मी अधिक जास्त काही परिहार देण्यामध्ये विस्तार करत नाही, कारण की तिकडं विस्तार केला तर मग अभंगाचा विस्तार करता येत नाही. आणि म्हणून सरळ सरळ अभंग फार चांगला आहे. जगद्गुरु तुकोबारायांचा स्थितीपर प्रकरणातला अभंग आहे. आणि जगद्गुरु तुकोबारायांचं गाथ्यामध्ये जे प्रकरण वाईज दिलेले आहे ना, त्याच्यामध्ये स्थितीपर नावाचे प्रकरणामध्ये बरेच अभंग दिलेले आहे. माझं एक वाक्य लक्षात ठेवा, कीर्तनातलं हे वाक्य अंडरलाईन दिस सेंटेन्स करा. अध्यात्मानं स्थिती सुधारली पाहिजे, परिस्थिती नाही. अध्यात्मानं स्थिती सुधारली पाहिजे, परिस्थिती नाही. बऱ्याच लोकांना अध्यात्म किंवा परमार्थ हा परिस्थिती सुधारवण्याकरता वापरायचा आहे, पण असं घडत नाही. म्हणजे मोठ्यांची तुम्ही उदाहरणं पाहिली ना, असं घडत नाही. आमची अडचण काय झालेली आहे दत्ता महाराज, म्हणजे आपण संसारातले लोक आहोत आणि आपण चष्मा संसाराचाच वापरतो. विठ्ठला विठ्ठला म्हणून कीर्तनकाराचं काय पाहिलं जाते, त्याची स्थिती पाहिली जाते का परिस्थिती पाहिली जाते? तुमचं काय मत आहे? त्याची परिस्थिती पाहिली जाते, त्याची स्थिती नाही पाहिली जात. आणि एक वैशिष्ट्य फार चांगलं आहे, परिस्थिती दिसते, परिस्थिती दिसते, गाडी दिसते, अंगठ्या दिसतात, गोप दिसतो, मोबाईल दिसतो, याच्यावरून परिस्थिती दिसते. स्थिती कशी दिसेल? स्थिती दिसत नाही ना. आणि मग परमार्थ करून काय करायचं आहे? परमार्थ केल्यानं शरीर बदलत नाही, परमार्थ केल्यानं शरीर बदलत नाही. बरेच लोक आम्हाला म्हणतात, काय महाराज तुमचं तेज आहे. आता ते तेज घरात बसल्याच्या नाही. महाराज काय डवऱ्याला जाते? त्याला जाय बरं म्हणा, डवऱ्याला चमकते का म्हणते. बरं तुम्ही थोडंसं बारीक यानं बघा. भागवतामध्ये चरित्र आहे गवळणींचं. त्या गवळणी जेव्हा कृष्णाच्या विरहामध्ये आहेत, त्यांचं तेज वाढून राहिलं हे आपण म्हणतो, पण ते शरीराचं तेज वाढत नाही आहे, ते तेज वृत्तीचं वाढून राहिलं. एक वाक्य अजून फार चांगलं आहे, फार चांगलं आहे, विशेष करून तरुण पोरांनी. परमार्थानं लेवल नसते बदलत, परमार्थानं लेवल बदलते, लेवल नाही बदलत. आणि आज आमच्या दुर्दैव असं आहे की आम्ही लेबलला जास्त महत्व देतो, लेबलला जास्त महत्व दिलं जाते. ज्ञानोबाऱ्यांची ओवी फार चांगली आहे बरं. मी काय असंच बोलतो असा अर्थ करू नका. किंबहुना पंडसुता आंतर शुद्ध नसता, बाह्य कर्म तो विशेषता विटंबुगा. तुकोबारायांचे शब्द मला फार चांगले वाटतात. तुकोबारा म्हणतात, मी वेशासाठी कोणालाच बोलत नाही, वेशा नाही बोल अवगुणा दंडिले. वेशाला बोल नाही. आणि मग आपल्याला वेशावरूनच परीक्षा करायची सवय पडलेली आहे. आमच्या दृष्टीनं संन्यासी कोण? भगवे कपडे घातला का? मग आम्ही काय पाहून राहिलो? परिस्थिती, स्थिती पाहतो का? वरी भगवा झाला, वरून भगवा झाला, आतमधून. आमचे परमार्थाचे मापदंड जे आहेत ना, ते फार चुकून राहिले. मी तुकोबारायांच्या शब्दामध्ये एक प्रमाण देतो, ऐका. तुकोबारायांची अपेक्षा आहे, तुकोबारास त्या स्थितीची अपेक्षा करतात. प्रमाण सांगू तुम्हाला? सांगू ना? टाइम आहे तुमच्याकडं? कै ऐसी दशा येईल माझे अंगा, येईल माझे अंगा. कै ऐसी दशा येईल माझे अंगा, येईल माझे अंगा. कै ऐसी दशा येईल माझे अंगा, येईल माझे अंगा. ऐसी दशा येईल माझे अंगा.
पांडुरंगा झुरतसे चित्त पांडुरंगा झुरतसे नाटवोनी देह पायाचे चिंतन पायाचे चिंतन नाटवोनी देह पायाचे चिंतन पायाचे चिंतन चित्त पांडुरंगा झुरतसे चित्त पांडुरंगा झुरतसे नाटवोनी देह पायाचे चिंतन पायाचे चिंतन नाटवोनी देह पायाचे चिंतन पायाचे ही अपेक्षा कशाची आहे? ही अपेक्षा कशाची आहे? तुकोबाराय म्हणतात दशा. दशा, लेवल, पात्रता, योग्यता ही स्थिती आहे. आणि स्थिती काय असते? स्थिती आतमध्ये आहे आणि परिस्थिती बाहेर. बरं, जे बाहेरचं चांगलं आहे त्याच्यामुळे आपण चांगलं आहो असं आपण स्वीकारतो. एक अजून वाक्य व्यवहारासाठी सांगतो. एक व्यवहारासाठी आपण जे दाखवलं जाते ना, इको कमी कर, बेस कमी कर. आपण जे दाखवलं जाते ना त्याच्यामुळं प्रभावित होतो. जे दाखवलं जाते, पण एक गोष्ट लक्षात ठेवत जा, दाखवलं काय जाते याच्यापेक्षा लपवलं काय जाते याच्याकडे लक्ष द्या. दाखवलं काय जाते हे काही महत्वाचं नसते. हे सगळं मार्केटिंग क्षेत्र जे आहे ना गणेश भाऊ, हे दाखवण्यावर अवलंबून आहे. दाखवण्यावर. मी एकाच्या घरी जेवण करायला गेलो, जेवण करायला, आणि पनीरची भाजी केलेली होती, पनीरची. आणि आता हे बाहेर जेवणारे जे आहे ना ते पनीरचीच भाजी खातात. बाहेर जेवायला जातात मग काय खातात ते? पनीरची. तर मी पनीरची भाजी केलेली होती, तर मी त्याला घरच्याला म्हटलं, घरचा जो धनी होता, म्हणजे तुम्ही का नाही घेतली? त्यानं उत्तर काय दिलं मला? ते म्हणे महाराज आमचं 3 पिढ्या दुधाच्या उद्योगात चालल्या, पनीर कशापासून बनते हे मला माहित आहे. पनीर कशापासून बनते हे मला माहित आहे. आज सगळी यंग जनरेशन पहा, जेव्हा ते बाहेर जेवायला जातात, चांगले संस्कार असेल तर, म्हणजे बाहेरचं फक्त व्हेज जर खात असतील तर ते पनीरची भाजी खातात. पनीर ओरिजिनल नाही आहे, येतच नाही. कोणती गोष्ट ओरिजिनल आहे मला सांगा ना. तुम्हाला दूध ओरिजिनल मिळते? तुम्हाला दूध ओरिजिनल मिळते? सगळ्या माता भगिनींना जेव्हा सौंदर्य प्रसाधनवाले जाहिरात करतात तेव्हा ते काय म्हणतात? बस 5 दिवस वापरा, 6व्या दिवशी तुमचा रंग पहा. आम्ही त्याच्यामध्ये फसून राहिलो. आम्ही त्याच्यामध्ये फसून राहिलो. दाखवलं काय जाते याच्यावर लक्ष आहे, लपवलं काय जाते याच्यावर कोणाचंच लक्ष नाही. आणि साधू संतांनी काहीच लपवलं नाही. साधू संतांनी काहीच लपवलं नाही. माझं तर एक मत आहे बाळासाहेब, ज्याचं जीवन पोस्टकार्ड सारखं आहे ना त्याला साधू म्हणावं. पोस्टकार्ड सारखं जीवन. आणि ज्याचं आंतरदेशीय कार्ड आहे, ज्याचं पोस्टकार्ड सारखं जीवन आहे त्याला महात्मा म्हणावं. आणि ज्याचं आंतरदेशीय कार्ड आहे, हे आंतरदेशीय कार्ड आता आजच्या काळात तुम्हाला समजणार नाही. ते निळ्या रंगाचं कार्ड येत होतं, त्याला बंद करावं लागत होतं. ते ज्याला द्यायचं आहे ना त्यालाच वाचता येत होतं, दुसऱ्याला वाचता येत. साधूचं जीवन पोस्टकार्ड. ज्याला पाहायचं असेल पहा, आत पहा बाहेर पहा, एकच आहे. आम्ही बाहेरून वेगळे दिसतो, आतमधून वेगळे आहोत. आम्ही बाहेरून वेगळे दिसतो, आतमधून वेगळे आहोत. आतमधून आमचं जीवन उध्वगतीला जाणं याला स्थिती म्हणतात. विठ्ठला विठ्ठला अजून ऐका, फार चांगलं ऐका. हे पत्रिकेतले नावं चांगले दिसून राहिले म्हणून जर असं अजून ताकद लावून राहावं. ताकद लावून ऐका. ताकद लावून ऐकलं तर ताकद लावून कळेल. अजून थोडंसं वेगळ्या पद्धतीनं सांगतो मी तुम्हाला. सोपं उदाहरण देऊन सांगतो. तुकोबाराय आणि एकनाथ महाराज दोघांची परिस्थिती वेगळी आहे.
दोघांची परिस्थिती वेगळी आहे. एकनाथ महाराजांची ही परिस्थिती आहे का एकनाथ महाराजांच्या कीर्तनाला येणाऱ्याला साखर वाटली जात होती. साखर वाटली जात होती. काही काही लोक म्हणतात अन्नदान कशाला केलं पाहिजे, लोक फुकटचं खायला येतात. तू काळजी करू नको, तू देत नाही ना, तू देत नाही ना तर तू घेऊन जा. हे काही काही लोक मोठे विचित्र असतात. ते म्हणते महाराज तुम्ही लोकांना आयदी बनवलं, ते काम करत नाहीत. तुम्ही अन्नदान करायला लावतात, ते फुकटचं खातात. अरे कोणालाही थोडी भेटते फुकटचं खायला. घरचे खाऊ नाही घालून राहिले ना. घरचे खाऊ घालतात का तुम्हाला? खरं सांगा, आपण खाऊ घालतो का? एक शब्द निश्चित लक्षात ठेवा, अन्न मान धन हे तो प्रारब्धात. आपल्याला निमित्त केलं जाते. आपलं आहेच काय? काय आहे आपलं सांगा ना. मी माझे येथे नाही, मी माझे येथे नाही, मी माझे येथे नाही, मी माझे. तुका म्हणे काही, मी माझे ते नाही, मी माझे ते नाही, मी माझे ते नाही. तुका म्हणे काही, मी माझे ते नाही, मी माझे ते नाही, मी माझे ते नाही. विस्तार करता येईल मला, त्याचा विस्तार नाही करायचा. लवकर अभंगाची भूमिका तयार करायची आहे, अभंग सोडवायचा आहे. आपलं काहीच नाही. मी माझे इथे नाही. काय आहे माझं? येथे मनुष्याचे देह हे धन. आता काय आहे ते देह? याचा काही विस्तार करायचा का? हे सगळं लिंबू टिंबूचे पाठ आहे. विठ्ठला विठ्ठला. मला हे नाही सांगायचं. जसं जे दिसत नाही ते दाखवणारे संत आहे. अदृश्य दर्शने संताची या. मग सगळं जग जे आहे ते दाखवून राहिले, जे नाही तेही दाखवतात. ते तसं नाही आहे, पण ते दाखवलं जाते. आम्हाला जे आहे ते लपवलं काय जाते हे शोधायचं आहे. मी उदाहरण कोणाचं देतो तुम्हाला. नाथ महाराजांनी कीर्तनात साखर वाटली आणि तुकाराम महाराजांना खायला काहीच भेटत. स्त्री एक अन्न अन्न करता मेली. दोघांची परिस्थिती वेगवेगळी आहे. तुकोबारायांची पत्नी अनुकूल नाही. अनुकूल पत्नी भेटण्यासाठी भाग्यच लागते ना. आणि आमचे ते राऊत बाबा सांगत होते एकदा, ते म्हणे आपल्या तर अशा अडचणी आहे, संसारात विसंगतीच असते. नवरा जर चांगला असेल तर बायको जी असते ते काही जमू देत नाही. आणि बायको एखाद्या वेळेस चांगली असेल तर हे करतोंडे असते. हे संसाराचं नावच विसंगती आहे. तिथं ती अडचणच आहे. पण मला ते जाऊ द्या. तुकोबारायांच्या पत्नी अनुकूल नाही, नाथ महाराजांची पत्नी, दोघांची परिस्थिती वेगळी आहे. पण स्थिती, त्याचं कारण आहे ना, स्थिती जी असते ना ही बाह्य गोष्टीवर अवलंबूनच नसते. परिस्थिती बाह्य गोष्टीवर अवलंबून असते, पण परिस्थितीचा आणि सुखदुःखाचा काहीही संबंध नाही. पैशानं माणूस जर समाधानी झाला असता तर आज श्रीमंत लोकांनी आत्महत्या केल्या नसत्या. मान मान्यतेनं माणूस समाधानी झाला असता तर आज मोठ्या मोठ्या लोकांनी आत्महत्या केल्या नसत्या. या पोरांना माहित आहे, सुशांत सिंग राजपूत, त्याला काय प्रसिद्धी कमी होती का? त्याच्यातले जाऊ द्या. आपल्या अध्यात्मातल्या क्षेत्रामधला भय्यूजी महाराज, मोठे मोठे लोक त्याचे चेले होते ना. त्यांनी काय केलं? त्यांनी आत्महत्या केली. सध्या एक मोठं उदाहरण घडलं. एका संताच्या वंशातल्या एका व्यक्तीनं आत्महत्या केली. याचं कारण काय आहे? यांनी परिस्थितीला महत्व दिलं आणि संतांनी स्थितीला महत्व दिलं. माझा एकच सिद्धांत महत्वाचा लक्षात घ्या. परमार्थ करणाऱ्यांनी परिस्थिती बदलण्याकरता प्रयत्न करू नये, स्थिती बदलण्याकरता प्रयत्न करावा. बस इतकं एक मत आहे माझं. मग ती स्थिती कशी असावी? आजचा जो अभंग आहे ना, या अभंगामध्ये एका चरणामध्ये स्थिती करता आवड आणि नावड हे फार महत्वाचं आहे. काय आवडते काय नाही. मग इथे
काय आवडते ते अर्ध्या चरणात सांगितलं आणि काय नाही आवडत ते 3.5 चरणात सांगितलं. विठ्ठला विठ्ठला आवड सांगितलेली आहे तुकोबारायांनी या अभंगामध्ये. मृत्यू लोकी आम्हा आवडती नाही एका हरी नामे विन. आणि बाकी याच्यामध्ये काय चार सांगितलं. विठ्ठल हे चित्त व म्हणते मनी सोने रुपये आम्हा माणिक पाशान. आणि तुका म्हणे तैसे दिसतील नारी रिसाची या परी आम्हाला कशा दिसतात. आता याचं वैशिष्ट्य लक्षात घ्या. तुकोबारायांना जे आवडते आणि जे नाही आवडत आपलं उलट आहे. तुकोबारायांना जे नाही आवडत ते आपल्याला आवडते आणि तुकोबारायांना जे आवडते ते आपल्याला आवडत. मला एक जण म्हणे महाराज तुम्ही कीर्तनात विठ्ठल विठ्ठल काहून म्हणता. विठ्ठल विठ्ठल काहून म्हणता. बरं याचं कारण कोणालाच माहित नाही. कोणच माहित नाही. तर एक जण मला काय म्हणे महाराज म्हणे ते तुम्ही भुलत असन तर ते लक्षात घ्यायसाठी विठ्ठल विठ्ठल म्हणता. हे कारण आहे का त्याचं कारण हे नाही आहे. विठ्ठल विठ्ठल याच्यासाठी म्हटलं जाते हे सगळं जे केलं चाललं ना हे विठ्ठल नामाकरता आहे. या नामाविषयीची प्रीत वाढवण्याकरता आहे. माझं एक वाक्य निश्चित लक्षात ठेवा. आमचे दत्ता महाराजांच्या मुखातून तुम्ही भागवत कथा ऐकून राहिले. भागवत कथेचे फार मोठे प्रवक्ते डोंगरे बाबा एक वाक्य वापरायचे. फार मोठे प्रवक्ते होते ज्यांनी भागवत कथा मंडपात आणली. आणि ते डोंगरे बाबा एक वाक्य वापरायचे. कथा और कीर्तन वो अच्छा होता है जो कथा कीर्तन सुनने के बाद हमें भगवान की नाम रूप लीला और धाम के प्रति हमारा स्नेह बढ़ता है. आमचं प्रेम वाढलं पाहिजे. आता लोक काय म्हणतात हे विठ्ठल विठ्ठल काहून म्हटलं माहित आहे. भुलले होते. टाईप काढायचा होता. टाइम काढायचा होता असं कारण नाही आहे त्याचं. हिंदीमध्ये फार सुंदर एक शब्द आहे. ये कथा कीर्तन प्रवचन ये तो सिर्फ एक बहाना है. कथा कीर्तन प्रवचन ये तो सिर्फ एक बहाना है. आखिरी मकसद तो भगवान पंढरीनाथ को रिजाना है. आणि तो देव कशाने प्रसन्न होतो. आवडे देवासी तो ऐका प्रकार. देवालाही आवड आहे ना. आवडे देवासी आवड तुझला बेलाची. आता काय म्हणू का ते बी बरं वाटते ते म्हटलं का जरा जोश येते. कुठं वेळ नाही आपल्याकडं. आता आवड तुझला बेलाची. शंकरालाही बेल आवडतो. अरे जड वस्तूला जर आवड असेल नाही का. पकवा जड आहे का चेतन आहे. पण ते कणिक लावला तर सुद्धा वाजते ते. त्यालाही कणिक पाहिजे. त्यालाही पावडर पाहिजे. तुम्हालाच थोडी पाहिजे. आता हे आपण वापरतो म्हणून पण प्रकार सांगतो. तीन प्रकार पडतात त्याच्यामध्ये. काही असं असते काहीच आवडत नाही. जे शुद्ध जड आहे आणि जे शुद्ध चेतन आहे काहीच आवडत नाही. काहींना सगळंच आवडते. त्यानं जर म्हटलं काय काय आवडते तर त्यानं जर पौर्णिमेला यादी करायला सुरुवात केली तर अमावस्येपर्यंत ते खतम होत नाही. आणि एक घटक असा आहे त्यांना फक्त एकच आवडते. 3 घटक आहे. दगडाला काय आवडते. कोणाच्या डोक्यात पडाले त्याला काही घेणं देणं नाही. शुद्ध जड आणि शुद्ध चेतन काहीच आवडत नाही. दुसरा एक घटक आहे त्याच्यामध्ये आपण आहोत. आपल्याला काय नाही आवडत. काही नाही आवडत. साबुदाणा आवडते. चिप्स आवडते. खरबूज आवडते. टरबूज आवडते. इतकं खाल्ल्याच्या नंतर पापडी आली नवीन वाटली म्हणूनही आवडलीच ना.
कुठं थांबवलं आपण एकादशी असूनही? नाही थांबवलं. आवड आहे ना. मग ही यादी काय कधी कधी संपेल? कधी संपेल सांगा ना मला. ही यादी कधी संपेल? असं नाही. देव नावाचा एक घटक आहे, त्यालाही आवड आहे. ते जाऊ दे, आपल्याकडून भेटते का तो आपल्याला? पण एक घटक भक्त नावाचा, संत नावाचा, वारकरी नावाचा, वैष्णव नावाचा घटक आहे, त्याला तुझवी न केशवा अनो नावडे, तुझवी न केशवा अनो नावडे, तुझवी न केशवा अनो नावडे, तुझवी न केशवा हे जीवीची आजीवा, जीवीची आजीवा, प्रेम भावाची आभावा, प्रेम भावाची आभावा, हे तुझवी न केशवा अनु नावडे, तुझवी न केशवा अनु नावडे, तुझवी न केशवा अनु नावडे, तुझवी न केशवा अनु नावडे. प्रसिद्ध प्रमाण आहे. तुझवी न केशवा, तुझ्याशिवाय दुसरं काहीच आवडत नाही. तुझी आन वाहिन गा देवराया, आवडला माझ सखा पंढरीला, आवडला माझ सखा पंढरीला, आवडला सखा पंढरीला, आवडला सखा पंढरीला, चित्तया वीणा चांदलो हे, चित्तया वीणा चांदलो हे, आवडला सखा पंढरीला, आवडला सखा पंढरीला, चित्तया देव त्या संत त्यालाच म्हणतात, भक्त त्यालाच म्हणतात, वैष्णव त्यालाच म्हणतात, ज्याला फक्त देव आवडते, ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम. देवाशिवाय ज्याला काही आवडत नाही, देवासाठी सगळं आवडते. एक वाक्य अजून लक्षात घ्या. त्यांना संसार आवडतो का? नाही, देवासाठी संसार आवडतो. आणि आपलं काय आहे? आपल्याला संसारासाठी देव आवडतो. ही मोठी अडचण आहे आपल्याला. आपण वाईट वाटून घेऊ नका, आपण भक्ताच्या यादीत आहोत की नाही हेच अडचण आहे. म्हणून घ्या हबप. हबप म्हटलं तर कोणालाही बरं वाटते. एखादा पोरगानं धोतर घातलं, निघतच धोतर घातलं, वा वा हबप. त्याला हबप म्हटलं का बस त्याला हरभऱ्याच्या झाडावरच चढला. अशा बऱ्याच जणांची माती झाली. हबप कशाला म्हणतात हेच बरेच जणाला कळत नाही. आमचे ते शंकर महाराज कंधारकर सांगायचे, आजचे हबप म्हणजे हरभरे भरडण्यात पट आहे. हरीची भक्ती ज्याच्या जीवनामध्ये सर्वश्रेष्ठ ठिकाणी आहे त्याला हबप म्हणतात. हरिभक्ती, हरी भक्ती परायण शब्दाचा अर्थ होतो सर्वश्रेष्ठ ठिकाण. ज्याच्या जीवनामध्ये देवाची भक्ती सर्वश्रेष्ठ ठिकाणावर आहे तो हबप आहे. नुसती गळ्यात माळ घातली म्हणजे आपण भक्त झालो असं समजायचं कारण नाही. जर भक्त कोणाला म्हणायचं याचा जर विचार करायचा जर ठरलं ना तर त्याची व्याख्या करत असताना त्याची आवड पाहावी लागेल. आपल्याला देवासाठी सगळं आवडते असं नाही आहे. गवळणींचं वर्णन करत असताना फार सुंदर वर्णन आलेलं आहे. एक विषय तो सकाळांचा हरी, त्यांच्या आवडीने अवघी बरी. त्यांच्या आवडीनं, बाकीचं काही घेणं देणं नाही. आपण थोडासा विचार करा. 10व्या वर्षाचा सप्ताह आपण करून राहिलो.
मला तुमच्या सगळ्या कांदेवाडी ग्रामस्थांना फार फार धन्यवाद द्यायचे आहे. छोटंसं गाव आहे, आत्ताच एक मोठा कार्यक्रम तुम्ही केला, त्याच्यानंतर लगेच सप्ताही तितक्याच उत्साहानं तुम्ही करता, गावातली सगळी मंडळी. आणि मला मागच्या वर्षी माहीत कधी झालं का तुमचे गाव पहिलवानकीसाठी प्रसिद्ध आहे म्हणून? कीर्तन झाल्यावर माहीत झालं. 2 जण भेटायला आले होते मला, मग मला लक्षात आलं, मॅडम बचावून राहिला पहिलवानाचं गाव आहे. विठ्ठला विठ्ठला. तुम्हाला 3 गोष्टी सांगतो, 4 गोष्टी. मोरारी बापूंचं मत आहे. सगळ्यात पहिले आपल्याला देव आवडावा. देव आवडावा बरं. आता आवडतो नाही आवडतो तुम्ही तुमचं ऑब्झर्वेशन करून बघा. दुसरं, आपल्याला देश आवडावा. देश आवडावा. आणि फक्त आता ते हल्ला केला, एवढ्या आतंकवाद्याचे तळ उद्ध्वस्त केले म्हणून सिंदूरचं स्टेटस ठेवून नाही जमणार बरं. या देशाच्या रक्षणाकरता, या देशाच्या विकासाकरता आपण सहकार्य नाही करू शकलो तर काही फरक पडत नाही. आपल्यामुळं त्याच्यामध्ये अडसर निर्माण नाही झाला पाहिजे इतकी काळजी घ्या. आणि हेच आपण करत नाही. मी काल परवा ते ABP माझावर एक व्हिडिओ पाहिला. ते एक पोरग जे होतं ना, त्यानं ते बेस्टची बस थांबवली आणि बस थांबवून त्याच्यावर लेस बांधून राहिला. ते पाहिला ना तुम्ही? काय केलं पाहिजे? ते दहशतवाद्यापाशी जे मिसाईल टाकले ना, त्याच्या संग यायला सोडलं पाहिजे. म्हणजे देशाचं रक्षण करण्याकरता काय सहन करावं लागते हे तेव्हा त्याच्या लक्षात येईल. देव आवडावा, देश आवडावा, देहही आवडावा. सगळा वारकरी संप्रदाय काय सांगतो? भक्त ऐसे जाना जे जे दास. याचा अर्थ काय आहे? याला महत्व देऊ नका, याला महत्व देऊ नका. बरेच लोक आम्हाला म्हणतात, महाराज तुम्ही जरा लयच चांगले राहता, भक्त ऐसे जाना जे देही. मला नको सांगू, ठेवता बशी. उदास राहा याचा अर्थ आहे त्याचा वापर करा, त्याच्यासाठी जगू नका. पण आज तुमच्यामध्ये, अरे तुमच्यामध्ये तुमच्या देहात ताकद असेल तर पहिलवान ना. फूक मारली तर उडाला तर काय तर पहिलवान. त्यानं काय म्हणावं? देहाकडे लक्ष देऊ नका. 3 गोष्टी सांगितल्या मी तुम्हाला. देवावर प्रेम करा, देशावर प्रेम करा, देहावर प्रेम करा. आणि सगळ्यात महत्वाचं, दिल, कोणाचं हृदय दुखवू नका. वेगळा परमार्थ करायची गरज नाही तुम्हाला. कोणाचं हृदय दुखलं नाही पाहिजे आपल्याकडून. आजची तीच अडचण आहे, अनेकाच्या घाते मानिता संतोष. कोणता परमार्थ आहे? कोणता परमार्थ आहे? मी त्याचा विचार मांडणार आहे बरं. पण मुद्दा म्हणून मला हे दिसले ना कीर्तनात की मला बरं वाटते. आणि मी कीर्तनाची तारीख घेतली तेव्हाच सांगत होते, म्हणे पोरांना बरं वाटलं तुमचं कीर्तन जरा. बरं, यांना बरं वाटते, माझ्यासारख्याचं कीर्तन यांना बरं वाटते, हे भारतासाठी चांगले लक्षण आहे. विठ्ठला विठ्ठला. मी याच्याच करता सांगतोय, मला तुम्हाला प्रभावित नाही करायचं आहे. मला प्रभावित नाही करायचं आहे. मला ज्ञानोबा तुकोबांच्या विचारांचा आधार घेऊन तुम्हाला प्रकाशित करायचं आहे. आणि तुमच्या जीवनामध्ये प्रकाश वाढला तरच फायदा आहे. प्रभाव वाढून काही होत नाही. प्रभाव काही काळापुरता मर्यादित राहत असतो. मग आवडीनुसार जर लक्षण घेतलं तर मग आपण तर भक्ताच्या यादीत बसत नाही. कारण की वैष्णव तो जया अवघी देवावरी. त्याची पूर्ण आवड देव असली पाहिजे. पूर्ण आवड देव असली पाहिजे. महाराज तुम्ही देव आवडला पाहिजे असं म्हणता. तुकोबारायांना देव आवडतो, हो, पण तुकोबारायांना देवापेक्षाही एक गोष्ट जास्त आवडते. कोणती? पहिल्या चरणात मृत्यू लोकी आवडती परी. मृत्यू लोकी आवडती परी. मृत्यू लोकी
इथे एक शंका उपस्थित होईल का तुम्ही म्हणता की देवच आवडतो तो भक्त, आणि तुकोबाराय इथं जे सांगतात ना थोडं शास्त्रीय भाषेत सांगतो, ते अन्वयानं सांगत नाही, व्यतिरेकानं सांगतात. हे आवडत नाही याच्याशिवाय दुसरं आवडत, मृत्यू लोकी आम्हा आवडती नाही एका हरी. याचा अर्थ काय? नामाशिवाय दुसरं काहीच आवडत नाही, म्हणजे देवही आवडत, म्हणजे देवही आवडत. शंका आहे ना? तुम्ही शंका घेत नाही त्याच्यानं तर आमची दुकानं चांगले चालतात. 2-3 शंका लिहून जर दिल्या कीर्तनकाराला, महाराज मागच्या वर्षी हे अभंग घेतला होता, 2-3 याच्यात उत्तर द्या, तर पुढच्या वर्षी ती तारीखच देत नाही तुम्हाला. तुम्ही लोक मस्त उदार आहात ऐकण्याकरता, म्हणून आमचा व्यवसाय मस्त चालून राहिला. ही शंका नाही आहे का? तुकोबारायांचे शब्द आहे ना, मृत्यू लोकी आम्हा. बरं, मी जे शास्त्रीय भाषेत सांगून राहिलो तुम्हाला, ते अन्वयानं नाही सांगत, व्यतिरेकानं सांगतात. नाही एका हरी, कारण की व्यतिरेकानं सांगण्यामध्ये निश्चिंतता जास्त असते. ते पाहिजेच नाही, काय पाहिजे हे नाही सांगितलं, ते पाहिजेच नाही, बस तेच पाहिजे. हे व्यतिरेकानं जे सांगणं झालं असते ना, त्याच्यामध्ये ताकद जास्त असते. आणि मग तुकोबाराय म्हणतात आम्हाला हरिनामाशिवाय दुसरं काहीच आवडत, मग देवही आवडत नाही का? त्याचं कारण आहे, देव आणि देवाचं नाव याच्यामध्ये फरकच नाही, हे दोन्ही एकच आहे. तुम्ही म्हणसाल महाराज असं कसं काय एकच आहे? लक्षणावरून सांगतो. देव कसा आहे? सत्य. सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला का जगदा का. सत्य संकल्पाचा दाता नारायण, सत्य संकल्पाचा दाता नारायण, सत्य सत्य देवाला नाही म्हटलं, सत्य संकल्पाचा दाता नारायण, असे प्रमाण बरेच येईल. ते शब्द असला म्हणजे त्याला धरून जर देत बसलो तर आपल्याला 2 घंटे अजून कीर्तन जास्त करावं. म्हणून फिटोफिट बसले पाहिजे. कपडे फिटोफिट बसले का माणूस बरा दिसते, ते झलझल दिसले तर मजा येत नाही त्याच्यात. फिटोफिट बसले तर द्या, फिटोफिट दिले तर हे कीर्तन हिट होते. विठ्ठला विठ्ठला विषय माझा चालू होता, भगवान सत्य स्वरूप आहे, सत्यम परम. अरे ज्याचा मला विस्तार करायचा नाही. आणि भगवंताचं नाम सत्याचा साक्षात्कारे नाम विठोबाचे बरे, नाम विठोबाचे बरे, नाम विठोबाचे बरे, सत्याचा साक्षात्कारे नाम विठोबाचे बरे, नाम विठोबाचे बरे, नाम विठोबाचे बरे.
तो सत्य तो विठ्ठला. भगवान सत्य स्वरूप आहे, भगवंताचं नामही सत्य स्वरूप आहे. ज्ञानोबाऱ्यांचं ज्ञानेश्वरीमध्ये फार सुंदर ओवी आहे. देखे आकाश आणि अवकाशा, या दोघांमध्ये जसा फरक नाही ना, तसा नाम आणि नामी याच्यामध्ये फरक नाही. मी त्याच्यापेक्षा थोडंसं वरचं सांगतो, थोडंसं त्याच्या पुढचं समोर. काही गोष्टी करण्याकरता भगवंताचं नाम भगवान कमी पडतात, पण भगवंताचं नाम त्याच्यापेक्षा श्रेष्ठ ठरते. आणि आपल्याकरता देव सोपा. नामदेव महाराजाच्या हातानं जेवला तुमचा, नामदेव महाराजाच्या कीर्तनात नाचत होता, आमच्या तर येते का नाही हाच विचार आहे. त्याच्या कीर्तनात नाचत होता, आमचा येते की नाही हाच विचार आहे. आम्ही पंढरपूरला जातो, त्या पांडुरंगाच्या मूर्तीचं दर्शन घेऊन येतो, पण तो आमची वाट पाहतो असं मला वाटत नाही. मग तुकोबारायनं सांगितलं वाट पाहे उभा, तुकोबारायासारख्याची तो आली, बायकोने वाट पाहत तो आली, घरी बरं झालं म्हणते, नाही आलं कटकट करते. विठ्ठला विठ्ठला. देवाचं नाव भगवंताने प्रभू रामचंद्रांनी एका अहिल्याचा उद्धार केला. भगवंताच्या नामानं कितीतरी अहिल्यात आले. आज आपल्याला आधार जर काही असेल तर भगवंताचं नाम आहे. म्हणून तुकोबाराय म्हणतात, मला देवाच्या नामाशिवाय दुसरं काहीच नाही पाहिजे. तुकोबारायांच्या सारख्या संतांना तर कुठं ठेवावं मला विचार पडतो. तुकोबाराय तर म्हणतात देवही नाही पाहिजे. तुका म्हणे आम्हा गीत गाता भले, भेटोनी विठ्ठला कायचा. देवही नाही पाहिजे, पण देवाचं नाव पाहिजे. आता हा मुख्य प्रश्न आहे, ऐका आता, फार महत्वाचा प्रश्न. तुकोबारायांना देवाचं नाव आवडते, आम्हाला आवडत? खरं खरं सांगा बरं. आम्हाला आवडत पाहिजे तसं आवडत नाही. ठीक आहे, आपली पूज्यता वगैरे आहे म्हणून आपण म्हणतो, पण मला नाही वाटत, कारण की मी त्याच जातीतला आहे. कीर्तनकार सांगत असतो भगवंताचं नाव घ्या. वारकरी संप्रदायाचा मुख्य सिद्धांत आहे हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. पण कोण किती नाव घेतो माझ्या मनामध्ये तरी याच्याविषयी शंका आहे. अजून थोडंसं वेगळं सांगतो मी तुम्हाला, थोडंसं वेगळं. इतकं नाम काय करू शकते बरं, हे जाऊ द्या. हे आवड तुकोबारायांना आवडते ना आम्हाला नाही आवडत. त्यांना आवडते, आम्हाला नाही आवडत. आता मी थोडंसं वेगळा विषय मांडतो. त्यांना जे आवडते ते करतात. तुकोबारायांना नाम आवडते, ते नाम घेतात. आम्हाला जे आवडते ते आम्हाला करू द्या ना. तुम्ही कशाला सांगता? तुम्ही सरळ आम्हाला पापी म्हणता ना, पापी या चांडाळा. हरिकथा ज्ञानेश्वर महाराजांचे शब्द गोड वाटतात म्हणून बरं आहे. आपल्याला काय म्हटलं, जे नाम घेत नाहीत ते नामाशी विन्मुख तो नर. म्हणजे आम्हाला देवाचं नाव आवडत नाही तर आम्ही पापी. मग आम्हाला जे आवडते ते आम्हाला आवडू द्या, तुम्हाला जे आवडते ते तुम्हाला आवडू द्या. आम्हाला पापी म्हणण्याचं कारण काय आहे? तुकोबाराय म्हणतात, बाबा तुला काय आवडावं याच्याविषयी माझं काही मत नाही. आपण काही करू शकतो का? माणसाला गाय आवडली पाहिजे का कुत्रा आवडलं पाहिजे? गाईले किती जण फिरवते, कुत्र्याला किती जण फिरवते? खरं सांगा मला. गाय गोमाता आहे आपली, तिला किती जण फिरवते? कोणीच फिरवत नाही. कुत्र्याले बरेच आबाजी आपल्या नातवाले फिरायला नेत नाही, पण कुत्र्याला नेतात. बरं का आवडते? कारण व्हॉट इज द रिझन? एकच रिझन देता येईल, बुद्धीचा विकास. विठ्ठला विठ्ठला. सगळ्या शास्त्राला सांगितलं की अंतकाळी तुम्हाला जे आवडते तो जन्म घ्यावा लागतो. आमच्या भागवतातले प्रत्येक भागवतकार त्या जळभरताचं चरित्र सांगतात. पण किती जणांना कुत्रे बाहेर ठेवले. काही काही घरात जायला भीती वाटते. गणेश दादा ते कुत्रेच बसून राहते तिथं. बरं ते काऊन आवडते? बरं ते आवडण्यासारखं काय? एक इमानदार आहे, हे एक ठीक आहे, ठीक आहे, चालू. गाई सारखं ते राहते, सोजवळ आहे का? नाही. बरोबर, ते जाऊ द्या. त्याला जर आली
तर तू काही विचार करते का नाही बा आपल्या मालकाच्या गाडीवर करू नये म्हणून? ते कुठेही पायवर करते, ते कुठेही हे करते. मग का आवडते आपल्याला? काही कारण नाही. कारण काय? बऱ्याच जणाला तुपाचा वासही सहन होत आणि डालड्याचे लाडू दम खाते ते. कारण काय? डालडा आवडते, तूप आवडत. कारण काय? द्या ना, सोपे सोपे प्रश्न आहेत, तू उत्तर द्या ना. बरं आपण काय वेगळे आहोत का? आपणही त्याच्यातले आहोत ना. असं का? तुकोबाराय तुम्ही का आग्रह करता आम्हाला? तुकोबाराय म्हणतात मला तुमची आवडीविषयी घेणं देणं नाही. तुमची आवड, तुम्ही त्याचा परिणामाचा विचार करत नाही याच्याविषयी माझा खेद आहे. तुम्हाला काय आवडावं तुम्ही स्वतंत्र आहे. विशाल महाराज बडेला कोणतं कीर्तन आवडते हा विशाल महाराज बडेच्या स्वतःच्या आवडीचा प्रश्न आहे. पण त्यानं ती आवड दुसऱ्यावर का लादावी? कारण की दुसरे कीर्तन ऐकून तुमचा उद्धार होणार नाही हे तुकोबाराय सांगतात. का ज्यांना कीर्तनाची मर्यादा कळत नाही आणि त्यांचे कीर्तन ऐकले तर कीर्तन ऐकून तुम्ही चांगली गती तुम्हाला मिळणार नाही. त्या हरिदासाची भेट घेता उभयता नरका जाणे. जे केवळ प्रभावित करणारे आहे त्या प्रभावित करणाऱ्यांचं ज्ञान जे ज्ञान नाही आहे, जे केवळ मार्केटिंग आहे. मी मगाजे सांगितलं आज समाज फसतो कशामध्ये? मार्केटिंग मध्ये. म्हणून मग कीर्तनकार लोक आमच्यासारखे काय करतात? जास्त लोक असले का ते लोकांचा फोटो काढायचा. कीर्तनाला जमलेला अथांग जनसागर, कीर्तनाचे फोटो, कीर्तनाचे तत्वज्ञानाचे व्हिडिओ नाही टाकल्या जात. फार मोठा लोक जमा झालेले हे काढू नये असं माझं मत नाही. बरं नाही तुम्ही माझ्या एखादा पास मला म्हणसाल काल रात्री तर मोठ्या गोष्टी सांगत होता वायात कसू कसू, यायचे तर व्हिडिओ तसे दिसतात येतात. मी त्याच्याबद्दल काढू नये माझं असं मत नाही. पण मी कीर्तनाचेही तितकेच व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. हे बा आताही होऊन राहिलं आणि 2 होऊन राहिले. आता ते आमचे बाळासाहेबही करून राहिले, त्यांचंही मोठं चॅनल आहे. तुम्हाला अजून एखादा मुद्दा नाही पटला तर नंतर शोधता येईल. माझ्या मुद्द्याकडे नीट लक्ष द्या. काय आवडावं आम्हाला याच्याकरता आम्ही स्वतंत्र आहोत. मग आम्ही तुम्ही आमच्यावर बोल जबरदस्ती का करता? का आम्हाला तेच आवडलं पाहिजे? याचं कारण आहे त्याच्या परिणामाचा विचार करावा लागतो. तुकोबारायांना नाम आवडलं ठीक आहे, त्यांच्या जीवनामध्ये त्याचे लक्षण आहे. तुकोबाराय कुठं शिकायला गेले? स्वप्नामध्ये गुरुचा उपदेश झाला आणि ते तुकोबाराय जगद्गुरु बनले. तुकोबाराय म्हणतात हे कशामुळे झालं? कोणी काहीतरी केली आचरणे मजया कीर्तने. मी भगवंताच्या नामाशिवाय दुसरं काहीच केलं नाही. हा आपल्याकडे इतिहास आहे ना. तुकोबारायांची जी साधना आहे ती भगवंताच्या नामचिंतनाची साधना आहे. आणि हिंदीमध्ये एक वाक्य सांगतो, भगवंताच्या नामानं काय मिळते? क्या मिला ये दिखाओ कैसे और मुश्किल ये भी है कि छिपाओ कैसे. काय भेटलं सांगता येत नाही आणि लपवता येत नाही. माझा तो अनुभव आहे. मला माझं वैयक्तिक जर सांगायचं झालं, आत्मनिवेदन ही भक्ती आहे. मला वैयक्तिक जर सांगायचं झालं तर ज्ञानेश्वरी गाथा आणि रामकृष्ण हरी या 3 गोष्टीशिवाय मी काहीच केलं नाही. ज्ञानेश्वरी गाथा आणि रामकृष्ण हरी या 3 गोष्टीशिवाय मी काहीच केलं नाही. पण मला जे भेटलं त्याचा मला आनंद वाटतो. हे नामामुळे आहे. या कलिकाळामध्ये, आजच्या बदलत्या काळामध्ये समाजाला काय पाहिजे हे माहीत असूनही संत महात्म्यांनी कशा पद्धतीनं परमार्थ करावा या मार्गाने जाण्याची वृत्ती जर होत असेल ना, ही नामाची कृपा आहे. ही भगवंताच्या नामाची कृपा आहे. तुमच्यावरती झाली पाहिजे. मला एकट्यापुरती वाटून ठेवायची नाहीये कोंडून. मला ही द्यायची आहे तुम्हाला. आज आपल्या भारताचा, भारत देशाचा, भारतातल्या प्रत्येक चांगल्या कामाचा जो आलेख जो आहे ना तो वाढता जर आहे ना, याच्यामध्ये कारण जर काही असेल ना, साधू संतांनी केलेल्या नामस्मरणाची ताकद आहे. साधू संतांनी केलेल्या नामस्मरणाची ताकद जगामध्ये हे कोणाला शक्य होत नाही. नामाची ताकद आहे आमच्यापाशी. आणि संतांनी कशा करता नाम घेतलं? फक्त एकाच गोष्टी करता घेतलं, स्वतःच्या आवडी करता घेतलं. आता मुख्य आहे का? हरिनाम
हरिनामे विन. हरिनाम आपल्याला काय देते ऐका. आता हे पुस्तकातलं नाही बरं, हे मस्तकातलं आहे. परवा दुपारी विचार करत असताना हरिनाम या शब्दाची एक व्याख्या करावं वाटली. सगळेजण नामस्मरण करा नामस्मरण करा असं सांगता. नामस्मरण काय देते? तुकोबारायांना दिलं, आम्हालाही भेटलं पाहिजे. पहिलं, आम्हाला हरू देत नाही. हरू देत नाही. आज सगळ्यात मोठी अडचण आहे. आम्ही थोडंसं काही झालं की आम्ही हारून जातो. तुकोबारायांचं प्रमाण आहे, हारी नाही आम्हा विष्णुदासाने. आम्हाला विष्णुदासाला आमच्यामध्ये कोणतीच, आम्ही हरतच नाही कोणत्या गोष्टीला. आणि मुलांना एक गोष्ट सांगतो, जीवनामध्ये सक्सेसफुल बनता येईल की नाही हे जाऊ द्या, जीवनामध्ये सॅटिस्फॅक्शन मिळवण्याचा प्रयत्न करा. सक्सेस जे असते ना ते प्रारब्धाच्या हातात आहे, आपल्याच हातात नाही आहे. इथं सगळी ज्येष्ठ मंडळी आहे आणि अभ्यासू मंडळी आहे. महाराज आहेत आमचे. कीर्तनकारानं खूप अभ्यास केला म्हणजे तो चांगला कीर्तनकार होतो का आजच्या काळातला? काय मत आहे? त्यानं अभ्यास केला नाही का? सध्या आपल्यावरच सांगून पहिलं त्याचं ते गणितच नाही आहे. कारण की सक्सेसची व्याख्या लोक ठरवतात आणि सॅटिस्फॅक्शन हे स्वतःच आहे. आतमधून माणूस तयार झाला पाहिजे. वरून तयार झालेलं टिकत नसते. वरून तयार होणं किंवा वरून मिळालेल्या काही कृतीमुळं, वरून मिळालेल्या प्रतिसादामुळं आपलं जीवन मोठं नसते होत, लहान होते. ऐका, फार वेगळा शब्द आहे बरं. आणि आपण असं ऐकलं पाहिजे. काय ऐकलं पाहिजे? भगवानगडाचे चतुर्थ उत्तराधिकारी येऊन राहिले. भगवानगडाची परंपरा ज्ञानाची आहे, ज्ञान सूर्याची परंपरा आहे. आणि आपण भगवान बाबाच्या परंपरेतले असेल तर हलका ऐकू नका. भगवान बाबा हलके नव्हते. विठ्ठला विठ्ठला सक्सेस जे असते ना ते लोक ठरवतात. वा वा, काय माणूस मोठा झाला. मोठा झाला म्हणजे काय झालं? सॅटिस्फॅक्शन किती आहे? नामदेव महाराज शास्त्रींचं जे वाक्य आहे, श्रीमंती, लोक सुविधेच्या दृष्टीनं श्रीमंत झाले पण समाधानाच्या दृष्टीनं आम्ही दरिद्री राहिलो. समाधानाच्या दृष्टीनं आम्ही दरिद्री आहोत. मी अजून सोपं उदाहरण सांगतो तुम्हाला. चुकीचा अर्थ घेऊ नका, उदाहरण थोडंसं वेगळं आहे. अंड जे असते ना, आता एकादशीच्या दिवशी सांगू नये असं, पण मी त्याच्यासाठी नाही सांगतो तुम्हाला, मी वेगळ्या गोष्टीनं सांगतो बरं. कारण की पिल्ल्याचा जन्म कशातून होतो? अंड्यातूनच होतो ना. त्या अंड्यातून पिल्ल्याचा जन्म कधी होतो? ते आतून जेव्हा फुटते ना तेव्हा होतो. बाहेरून फुटल्यानंतर त्याचं आमलेट होते. तुम्ही बाहेरच्या प्रतिक्रियानं स्वतःला मोठे समजून राहिले, तुमचं आमलेट होणार आहे. आणि आतल्या समाधानानं जर तुम्ही फुटले ना, तुम्ही मोठे होणार आहात. आतल्या समाधानानं. मला माहित आहे हे अवघड आहे थोडं, पण 350 किलोमीटर पासून काय सोपं सांगायला आलो मी. विठ्ठला विठ्ठला आयुष्यातलं उदाहरण आहे. मी 12वीत असताना की नाही, मी पहिलेपासून अभ्यासात हुशार होतो. स्वतःच्या तोंडानं म्हणू नाही, पण आता तुम्ही थोडी आलते पाहिले मला सांगावं लागलं. मी हुशार होतो अभ्यासामध्ये, त्याच्यामुळं इंग्रजी माझं चांगलं होतं. तर आमचे जे शिक्षक होते ना, त्यांनी काय केलं, जे कच्चे पोरं होते ते चांगल्या पोराच्या हाताखाली ठेवले. कच्चे पोरं जे होते ते चांगल्या पोरांच्या हाताखाली ठेवले. माझ्याही हाताखाली ब्राह्मणाचं पोरगं होतं. म्हणजे पहा किती चांगली गोष्ट आहे. वंजारी ब्राह्मणाला शिकवून राहिला. आता त्याच्यात काही नसते, ते बुद्धीचा विषय आहे. आणि
माझ्याकडे होतं ते आणि मी त्याला शिकवलं. नंतर 12वीचे पेपर आले, आम्ही पेपर दिले, सगळं झालं. मला मार्क भेटले 48 आणि त्याला भेटले 70. हे खोटं नाही बरं. मी मार्क लिस्ट लागल तर उद्या गणेश भाऊच्या याच्यावर पाठवून देतो. तुम्ही म्हणाल कीर्तनात काहीतरी उदाहरण द्यायचं नाही, असं नाही आहे. आता खरं सांगा, मी ज्याला शिकवलं त्याला 70 भेटले आणि मला 48 भेटले, मग आता इथं अडचण काय आहे? पेपर तपासणारा बरोबर भेटला, माझ्या अभ्यासाला काय व्हॅल्यू झाली? काय व्हॅल्यू झाली? व्यवहारामध्ये डिग्रीला महत्व दिलं जाते, परमार्थामध्ये डिग्निटीला महत्व दिलं जाते. पण परमार्थानं मिळालेली जी उच्चता आहे तीच कामाला येत असते. ज्याला 70% भेटले होते ना, ते रेल्वेमध्ये बाबू म्हणून कामाला लागला आणि मी साधू बनलो. 48% भेटले होते तरी. कारण की ज्याला जे भेटायचं ते त्याच्या बुद्धीनुसार त्याला मिळतेच. तेव्हा काय भेटलं हे महत्वाचं नाही, परिणाम काय आहे हे महत्वाचं. आणि आमचे गाथामूर्ती राऊत बाबा यांचं फार चांगलं वाक्य आहे, आध्यात्मिक माणूस तोच असतो जो सुखाचा नाही समोरच्या परिणामाचा विचार करतो. हरिनाम परिणाम चांगले देतात. हरिनाम हरू देत नाही आम्हाला. कोण हरलं सांगा ना? एवढा मोठा दुष्काळ पडला परंतु जगद्गुरु तुकोबाराय हारले नाही. स्वतःच पोरग तिरस्कार करत होता, स्वतःच पोरग पाण्यात पाहत होतं, एकनाथ महाराज हारले नाही. ज्ञानोबाराय हारले नाही. निवृत्तीनाथ दादा हारले नाही. सोपान दादा हारले नाही. 4 लहान भावंड धर्मव्यवस्थेनं मायबापाला देहांत प्रायश्चित घ्यायला लावलं, पण 4ही भावंड हारले नाही. आज महाराष्ट्राच्या डोक्याचा मुकुट बनले ज्ञानोबा. शिवपीठ हे जुनाट, ज्ञानाबाई तेथे मुकुट. विठ्ठला विठ्ठला. भगवान बाबा हरले नाही. स्वतःच्या शरीराचं अंग कापून टाकावं लागलं तरी हरले नाही. आज भगवान बाबाच्या पुण्याईनं मिळालेले आकडे पाहून चांगले चांगले लोक वाकडे होतात. नाही आहे बाबा, आज हरले नाही. अरे हे लोक गेले तरी हे हारून नाही राहिले. ते धीरेंद्र शास्त्री आहेत ना बागेश्वर, त्यांनी फक्त एक वेळा तुकोबाराविषयी एकदा चुकीनं बोलले की तुकोबा की पत्नी तुकोबा को पिटती थी. महाराष्ट्रातल्या लोकांना असं हैरी आणलं, शेवटी त्याला देहूला यावं लागलं, नाक घासून माफी मागावी लागली आणि टाळ घेऊन दिंडीतनी टाळ वाजवावा लागला. ही तुकोबारायांची ताकद. तुकोबाराय गेल्यानंतर 450 वर्षानंतर हारले का? आणि कोणी हारू नाही दिलं? भगवंताच्या नावाने. दुसरा एक अर्थ सांगतो, ऐका. हे भेटत नाही बरं कुठं, हे पुस्तकातलं नाही आहे. हताश होऊ देत नाही. हताश नाही. आज जगातली सगळ्यात मोठी समस्या आहे डिप्रेशन. सगळ्यात मोठी समस्या. आणि आमचे संत महात्मे, त्या संत महात्म्यांचं जीवन बघा, हताश होत नाही. स्त्री एक अन्न न करता मेली तरी हताश हो झाले. बाई बोलते, बाई थोडीशी चुकीच्या पद्धतीनं बोलते, कर्कशा मिळाली पण हताश झाले. ज्ञानोबाराय हताश झाले, तुकोबाराय हताश झाले, नाथ बाबा हताश झाले. सगळ्या संतांचं चरित्र बघा. आणि हे त्यांना ताकद कोण दिली? काय दुसरं केलंच नाही ना काही. मला तर तुकोबाराय माझे गुरु आहेत. तुम्ही म्हणसाल महाराज तुम्ही कुठे शिकायला गेले होते? अरे गाथा डोक्याजवळ घेऊन जरी झोपले ना तरी तेच विचार घुसतात डोक्यात. माथा चांगला राहतो. तुकोबारायांनी काय केलं मला सांगा ना. वेदाचा अर्थ आम्हाला कळत नाही. 4 वेदाचा सार जर तुम्हाला पाहायचा असेल ना, 4 वेदाचा सार मंथन करून जर कशात आला असेल तर तुम्ही तुकोबाराच्या गाथेत आहे. चहुवेदाचे हे केले विवरणा, अर्थ हे गहना करुणिया, अर्थ हे गहना करुणिया, अर्थ हे गहना करुणिया.
हे रामेश्वर शास्त्रीने सांगावं, ज्याला दशग्रंथी पदवी आहे. तो सांगतो की हे चहुवेदाचं विवरण आणि वेदापेक्षाही अर्थ गहन पद्धतीनं जर मांडला असेल तर ते तुकोबाराय आहे. हे तुकोबारायांना भेटलं कुठून? काय केलं? तुकोबारायांनी कुठं जाऊन वेदाचा अभ्यास केला? तुकोबारायांनी कुठं जाऊन भागवताचा अभ्यास केला? तुकोबारायांनी कुठं जाऊन रामायणाचा अभ्यास केला? तुकोबारायांनी कुठं जाऊन उपनिषदाचा अभ्यास केला? मग हे तुकोबारायांना भेटलं कसं? एक वाक्य अजून सांगतो. जो निष्काम निष्कपट वृत्तीनं भगवंताचं नाव घेतो ना, त्याला शास्त्राची वाट पाहत लागत नाही. शास्त्र त्याची वाट पाहतात की हे माझा स्वीकार कधी करतो. शास्त्र वाट पाहतात. माझं एक वाक्य जुनं प्रसिद्ध आहे. जो विद्वान असतो ना, तो शब्दांची वाट पाहतो की चांगले चांगले शब्द वापरून मला कसं काय माझी विद्वत्ता मोठी करता येईल. हा विद्वान झाला. विद्वान शब्दाची वाट पाहतो आणि शब्द ज्याची वाट पाहतात, शब्द ज्याच्या करता आतुर असतात की माझा नंबर ज्ञानोबारायांच्या मुखात लागला पाहिजे, माझा नंबर तुकोबारायांच्या मुखात आला पाहिजे, माझा नंबर भगवान बाबाच्या मुखात आला पाहिजे, ते म्हणजे संत आहे. शब्द वाट पाहतात. शाबास विठ्ठला विठ्ठला. अर्थ बोलाची वाट पाय. शब्द नंतर येतात, कृपा पहिले येते. ज्ञानोबारायांची शब्द मला आलं होतं मग लक्षात. मी म्हटलं आता प्रमाणच किती बोलावं, प्रमाणात असावंच ना. आणि मी प्रमाण द्यायला सुरुवात केली तर मग यायला वाटते आपण एखादं द्यावं, हे राहून जाईल म्हणून मी थोडंसं कामापुरतं वापरतो. मी ओळे कामापुरत्या घेतो, जेवढं तुकडा पाहिजे तितकाच घेतो. अजून ऐका, हताश होऊ देत नाही. आम्ही हताश नाही झालो पाहिजे. आमच्यामध्ये जिद्द असली पाहिजे. आणि आपल्यामध्ये ताकद आहे. आपल्यामध्ये ताकद आहे. पाकिस्तानने इतका त्रास पहिलेही दिला होता, पण तेव्हा ताकद नव्हती का? होती, पण जिद्द दाखवणारं नेतृत्व नव्हतं. आज आमच्या नेतृत्वानं जिद्द दाखवली. जिथं दहशतवादी आहे तिथंच उडवलं, बाकीच्याला धक्का लागला. कसं काय शक्य झालं? हताश नाही झाले. पहिले हताश होत होते, हम क्या करेंगे, संबंध बिगड़ जाएंगे. जसं काय यायले लेकाले खाले तिथूनच येत होतो. विठ्ठला विठ्ठला. सकाळी उठलं की चांगलं वाटलं, सगळ्याला चांगलं वाटलं. आणि याने एक गोष्ट सिद्ध झाली, जे लोक दुसऱ्याच्या नावानं उड्या मारत होते ना, तेही लोक ओवेसीनं कधीच म्हटलं नाही पाकिस्तान मुर्दाबाद, पण आज त्याच्याही तोंडातून ऐकलं भारत जिंदाबाद आणि पाकिस्तान मुर्दाबाद. याला ताकद म्हणते. आज सगळे लोक म्हणतात नाही आम्ही लष्कराच्या सोबत आहोत, आम्ही लष्कराच्या सोबत आहोत. हताश नाही झाले, आखलं. आणि याच्याकरता तुकोबारायांनी शब्द वापरलेले आहे, निश्चयाचे. तुमचा निश्चय दृढ असला पाहिजे. आपल्यामध्ये काय ताकद आहे तुम्हाला लक्षात येत नाही. नर करणी करे तो नरका नारायण, ही ताकद आहे. हताश होऊ नका. आमच्याच्यानं काय होते मरण. आम्ही पहिले आमच्या याच्यानं कुठे शक्य. मला बरेच जण भेटतात, त्याला महाराज अरे जरा कीर्तनाला येत जा, नामस्मरण करत जा. आमच्या तो भाग्यातच नाही. तो भाग्यात काय कोंबड्याला आहे काय? तो भाग्यात. मला तर महाराज खरंच वाईट वाटते हो. काही लोकांचे केसही पिकले, तेही पिकले, गयाले आले, पण कोंबडी पक पक पकागत चालू आहे. आमच्या अमृत महाराज जोशी मस्त म्हणे त्या दिवशी पिंपळनेरच्या कीर्तनात. आणि हे दुर्दैव आहे ना. मला एका मोठ्या माणसाचं हे होतं, मोठा व्यक्ती होता, पण त्याचा बाप चांगला नव्हता. आणि ते मेला इरीत पडून, दारू पिला गलडला इरीत. मला म्हणे तुम्ही तेरवीचं कीर्तन करा. मी नाही करत बाप. नाही काऊन? अरे मॅडम ते दारू पिली इरीत पडला, मी त्याच्यासाठी काय कीर्तन करू?
आमच्या शब्दाला काही व्हॅल्यू आहे का नाही? मी कीर्तन नाही करत. नाही म्हणे महाराज असं थोडी असते आपले संबंध. अरे तो संबंध काही असते पण ते दारू पिऊन गलडलं ना. ते दारू पिऊन विहिरीत पडल्यावर मी काय म्हणू? याच्यासारखा पुण्यवान माणूस नाही ज्याच्या तेरवीच्या कीर्तनाने विशाल महाराज बडे उभा आहे असं. मी तुम्हाला हे हसण्यासाठी नाही सांगत बरं. मी हे असंच कीर्तन करत राहिलो ना तर काही मोठी गोष्ट नाही. याला काही अभ्यास नाही करावा लागला. हे उदाहरण आता थोडंसं एकदम अवघड होऊ नये याच्याकरता. हताश होऊ नका. मुद्दा हा आहे, जे हरू देत नाही ते हरिनाम, जे हताश होऊ देत नाही ते हरिनाम. दुसरा शब्द री. री म्हणजे रिपू, जे शत्रूस निर्माण होऊ देत नाही ते हरिनाम. कोण शत्रू आहे ज्ञानोबारायांचा आज? तेव्हा होते. आज कोण आहे? आळंदीमध्ये उत्सव चालू आहे 750व्या वर्षाचा. एकही पिढीमध्ये कोणीच राहिलं नाही. चारही भावंड जे होते ते ब्रह्मचारी म्हणून त्यांनी त्यांचं कार्य संपवलं. आज पिढीमध्ये कोणी राहिलं नाही. 750व्या वर्षाचा उत्सव साजरा होऊन राहिला. लाखो लोक प्रसाद घेऊन राहिले. कोणी केलं? कोण शत्रू आहे? ते तर मूर्ख असतात काही लोक. साधूच्या जीवनामध्ये कोणी चांगला वाईट हे भावनाच नाही ना. ही भावनाच नाही ना. मला ते वाक्य बोलायचं नाही पण बोलून जातो आता तुम्हाला. साधूही लोकांना त्यांच्या दृष्टीनं अनुकूल असला पाहिजे. बरं झालं ते नारद या काळात दिसत नाही कोणाला. दिसत नाहीत ते बरं आहे. नाही तर त्या नारदाला लोकांना म्हटलं असतं त्या वाल्याले तुला कोण सांगितलं का त्याला रामराम म्हणायला लावा. त्याने एवढे माणसं मारले होते. तू त्याचं चांगलं कसं काय केलं म्हटलं असतं. काय नेम आहे का? आम्ही कोणाला चांगलं म्हणावं आणि आम्ही कोणाला वाईट म्हणावं हे आम्हाला लोक शिकवतात. साधूच्या दृष्टीनं सम शत्रू सम मित्र. कोणी शत्रू नाही, कोणी मित्र नाही. अजून एक सांगू, लोकांच्या व्यवहाराकरता तो लोकांसोबत संबंध ठेवून राहिला नाही तर त्याला कोणाचंच घेणं देणं नाही. ज्याला देवाचंही घेणं देणं नाही तो साधू आहे. तो त्याच्या आनंदात गुंग आहे. आम्हाला काही काही लोक म्हणतात महाराज जरा शिष्ट आहे. अरे शिष्ट नाही, नशेत आहे. ही नशा कशी? याची नाही आहे. ही नशा आनंदाची आहे. ही नशा भगवंताच्या नामाची आहे. ही नशा ज्ञानोबाराय तुकोबारायांच्या गाथा आणि ज्ञानेश्वरीची आहे. ही मोजत नाही कोणाला मोजत नाही. काय घेणं देणं आहे हो त्याला? स्वार्थच नाही ना काही. स्वार्थ काय आहे? देवाकडून सुद्धा स्वार्थ आहे का तुकोबारायांचा? तुकोबारायांची मागणी बघा किती चांगली आहे. देव म्हणू लागला मग मी नाही केलं तर मग कोण चांगलं करेल? आता तुझं कळेल ते करेल. आता तुझं कळेल ते करेल. तारीशी तरी तारी मारी. तारीशी तरी तारी मारी. जवळी अथवा दुरी धरी. जवळी अथवा दुरी धरी. तारी संसारी अथवा नको. शरणालोने नते परे. शरणालोने नते परे. अथवा नको. शरणालोने नते परे. काय शब्द आहे हो. सगळे लोक देवाला मागतात. तुकोबारा काय म्हणतात? आता तुझं कळेल ते करेल. तारीशी तरी तारी मारी. जवळी अथवा दुरी धरी. घाली संसारी अथवा नको. मला काही घेणं नाही. ही ताकद पाहिजे बरं. आणि हे फक्त संतांमध्ये. ही फक्त संतांमध्ये आहे. मी परवा एक अभंग घेणार आहोत. आमुची या भावे तुझं देव कोण. आमुची या भावे तुझं देव कोण. हे काय विसरून राहिलंस? तुकोबाराय म्हणते दे पांडुरंगा आमच्या जन. आम्ही सांगितलं पंढरीशी सारे म्हणून गर्दी. नाही तर कोण आलं असतं कुत्र? आम्ही सांगितलं चलन वळण सेवकाच्या बळे.
आमच्यामुळं आहे शेजार आरती, काकड आरती, धूप आरती. आम्ही जर नसतो तर काय स्वतः अंडरपॅन्ट बनवून घेऊन गेला असता चंद्रभागेवर? याला ताकद म्हणतात. कारण शत्रूच नाही ना कोणी. शत्रूही नाही, मित्रही नाही. लोक मला म्हणतात महाराज तुमचा मित्र कोण आहे? मित्र असला तर शत्रू असते. हे द्वंद्व आहे ना. मित्र असला तर शत्रू असते. शत्रू नाही, मित्र नाही, कोणीच नाही. आणि सगळ्यात महत्वाचं, हरिनाम आतमधल्या शत्रूला मारते. हे बाहेरचे शत्रू नाही, जे खळांची. हे फार महत्वाचं आहे. हे जे वाकडे लोक आहे ना, त्याच्यानं सगळं वाकडं झालं. बरं, काही काही काकडा करूनही वाकडे जात. हे विचित्र परिस्थिती आहे. आमच्याकडे काही काही आहे, विशाल महाराज तर येतही नाही. अरे पण मी नाही करत, पण मी सरळता. तुम्ही सगळं करता पण तुम्ही वाकडेपणा काऊन नाही जात? वाकडेपणा का नाही जात? जे खळांची ज्ञानोबांची प्रार्थना आहे ना, याच्याकरता परमार्थ सांगितला ना. हे का जात नाही आमचं? त्याचा फायदा काहीच होत नाही. आतमधले शत्रू केला षडवर्मीचा मान. हरी तिसरं शब्द आहे ना. नामस्मरण तुमच्या अस्तित्वाचा नाश होऊ देत नाही. नाश होऊ देत नाही. आणि मला या गोष्टीचा स्वाभिमान आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कीर्तनामध्ये, जगद्गुरु तुकोबारायांच्या कीर्तनामध्ये छत्रपती शिवाजी महाराज येत होते. आणि छत्रपती शिवाजी महाराज हे संतांचं ऐकणारे होते. आणि त्यांनी ऐकलं, आम्ही तेने सुखी मना विठ्ठल, आणि त्यांनी भगवंताचं नामस्मरण केलं. आज इतके वर्ष झाले छत्रपती शिवाजी महाराजांच्या अस्तित्वाचा नाश जो आहे ना, ते भगवंताच्या नामस्मरणानं होऊ दिला नाही. होत नाही, अस्तित्वाचा नाश होत नाही. तुम्ही किती सत्ता प्राप्त करा, किती संपत्ती प्राप्त करा, अस्तित्व टिकत नाही. काल आम्ही यवतमाळला गेलो होतो. फार मोठं, सगळ्यात जुनं आमच्या यवतमाळ मधलं मंगल कार्यालय, ज्याला लॉन म्हणतात. त्याचे ते कोरोनामध्ये ते दोघेही वारले. आता ते पाहण्याकरता कोणीच, एवढी मोठी श्रीमंती आहे, पण त्यांना कोणी पाहण्याकरता, त्यांची तेरवी, त्यांचं श्राद्ध करण्याकरता कोणी शिल्लक राहिलं नाही. एवढे मोठे सत्ताधीश होते, कोणी शिल्लक राहिलं नाही. सिकंदरची गोष्ट लक्षात घ्या. त्या सिकंदरनं जग जिंकण्याच्या हेतून तो आलेला होता. आणि शेवटी पण त्याची एक चांगली आदत होती. विशेषतः भारतात आल्यानंतर तो साधू संतांच्या संगतीत राहत होता. मला त्याचं नवल वाटतं, काहीतरी पुण्य असेल त्याचं. जग जिंकायचं होतं, पण तो साधू संत भारतात आला की त्याला माहित होतं भारत अध्यात्माच्या दृष्टीमध्ये जगाचा राजा आहे. इकॉनॉमीच्या याच्यामध्ये आलो आपण 4थ्या क्रमांकावर. जपानला मागं टाकलं काल का परवा. 2 गोष्टी चांगल्या झाल्या. ज्या दिवशी ते एअर स्ट्राईकची न्यूज आली, त्याच दिवशी ही न्यूज आली की भारतानं 5व्या क्रमांकावर असणारा भारत आता 4थ्या क्रमांकावर आलेला आहे. अध्यात्माच्या दृष्टीनं भारत जगाचा राजा आहे. तो सिकंदर आला आणि आल्यानंतर त्यानं खूप पैसे प्राप्त केले, ताकद उभी केली. आणि शेवटी मरत असताना त्यानं त्याच्या प्रधानाला सांगितलं, एक काम कर, काय, मी जेव्हा मरेन ना तेव्हा फक्त एक काम कर, एका बाजूनं माझे पैसे ठेव आणि एका बाजूनं माझं लष्कर उभं ठेव. मला चितेवर ते असं याच्यावर शिडीवर बांधायचं नाही, मला काट्यावर बांध आणि मला ओढत ओढत घेऊन जा. ते म्हणे असं का करायचं? ते म्हणे जगाला मला सांगायचं आहे, मी इतके पैसे कमावले, इतकी ताकद कमावली, पण मृत्यूच्या शय्येवर जेव्हा मी चाललो ना तेव्हा हे पैसे आणि ही ताकद मला वाचवू शकली. अस्तित्व टिकलं. नाम तुमचं अस्तित्व टिकवते.